असं वाटतंय असं वाटतंय का गवलंय म्हणून एक फुकटचं. आई ग मैत्रिणींनो ग, मी खोटं बोलत नाही. तुम्हाला मी बोट दाखवतो. थांबा 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 तुम्ही फक्त तू ग बस. थांबा तुम्हाला मी बोट सोडूनच दाखवते. नाही नाही बोट बघा. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही ना महिनाभर फक्त तेच बघायचं. थांबा 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 थांबा. कुठे गेला माझ्या? आता हे नाही माणसाला सांगू दे ना, कारण का कळी लावणारी ना काय बी सांगते ती, आणि माणसाला खरं लागतात. भाकरी करायला लावली म्हणजे खरं वाटत ना, पण त्यांना माहिती ना लागलंय तू उगाच बोटाला कापड गुंडून नाही बसली. थांब, हे बघा कसं झालंय. उद्या कशाला म्हणायला परत लिखी बी अत्याचार करते, तिकडे भावजाईवर करतोय हिच्या परत करायचं. तिकडे बकुळा व्यक्त मरणाचा अत्याचार चाललाय. मैत्रिणींनो किती लागले बघा. मला ना 2-3 दिवस झालं लिहिता पण येणार. हा बस, ती एक भाकरी सुद्धा लई होती मला. तर असू द्या, ती तिकडं मला कमेंट करून करून तुम्ही यायला लावलं. काय झालं काय जणू ते आमच्या बुकुळाने काय केलं. अगं ती बरं ती करे नका केलं तरी, पण इकडं मला का म्हण तुम्ही कमेंट करून त्रास देताय जीवाला माझ्या. एक तर मला बरं काय झालं काय माहिती, आमच्या अश्विनीला एवढा कशाचा त्रास झाला मैत्रिणींनो. ती कमेंट आल्या तर त्या मला की, आणि व्हॉट्सअपला बी अका काय झालं मग, तू का म्हणा अश्विनीला 35,000 पगार आहे, मग तू का सांगून दिलं नाही, तू का तसं केलं, ती एवढं कमावती तर तू का मग तिला आडवं पडती या, तू का सांगून द्याय नाही, तू सांगितलं पाहिजे ह्याचं उत्तर द्या आम्हाला. आता काय सांगायचं मैत्रिणींना, आता तुम्हाला काय सांगू मी, का सांगून दिलं नाही ते. आता बकुळाला माहिती आहे का सांगून दिलं नाही, तरी मी तुम्हाला मी सांगते परत एकदा. आता कारण काय कसं राहतं, आता तिने सोशल मीडियावरती हे टाकलंय म्हणले, मग मी बी तुम्हाला सोशल मीडियावरतीच सांगते. तुमचा गैरसमज नको व्हायला. मी खरोखर अश्विनीला खुणावलं होतं. पहिली गोष्ट, मी खरोखर खुणावलं होतं. ती का खुणावलं होतं ती पण सांगते तुम्हाला. तिने अचानक समोर ती असं ती म्हणली मला, आणि मला एक भीती वाटली, कारण का यूट्यूबवरती ना डायरेक्ट पेमेंट सांगितलं का नाही आपल्याला किती येते यूट्यूबचं, तर आपल्या चॅनलची ग्रोथ पूर्ण खाली येते मैत्रिणींना, पूर्ण खाली येते. आणि ती आले जर खाली आला ना तर 5-6 महिने वर्षभर तो वर येत नाही, आणि त्याचा परिणाम आपल्या चॅनलवरती होतो पेमेंट सांगितल्यावरती यूट्यूबचं. तर मग प्रत्येक जण बघा, यूट्यूबवर लोक तुम्ही व्हिडिओ बघत असाल, ज्यांना ह्यातलं माहिती ते की बाबा आपल्याला पेमेंट किती येते सांगायचं म्हणलं तर आपण एखादा फ्रीज घेतलेला असतो बाबा, फ्रीजची किंमत किती असते, किंवा एखादा आयफोन किंवा मग एखादा विवोचा ह्याचा फोन असतो बघा, TV वगैरे असं LED वगैरे आपण घेतो, तर त्या रकमेमध्ये आपण ती किंमत सांगत असतो त्याची की बाबा एवढं येतं. आणि आमची अश्विनी आहे यूट्यूबवरती, आणि मग मला अचानकच मला भेव वाटलं. मी मला ही डायरेक्ट सांगते काय ना की यूट्यूबचं पेमेंट एवढं येतं, कारण का ती यूट्यूबरच आहे ना. म्हणजे तिचं कसं, ती घरीच असते ना. तिने आता तिने माय लाईफस्टाईलचं तिला आम्ही गेल्या वर्षी करून दिलं, पण थोडंसं त्याला कसं लय आपल्याला सतत त्या माणसांच्या संपर्कात जावं लागतं, परत तिथं सगळ्यांच्या घरी जावं लागतं, ते सांगावं लागतं. त्यामुळे ती माय लाईफस्टाईलचं बंद केलं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, लाडूचं ह्याचं तिने केलंय की चालू, पण आता तिचं लाडूचं ह्याचं पण बंद आहे. मग मला अचानक क्लिक झालं की ती यूट्यूबचं सांगते काय तिथं. मग यूट्यूबचं तिने सांगितलं तिच्या विचार. आता तिला माहिती का नाही मला माहित नाही, पण जे यूट्यूबर लोक आहेत त्यांना माहिती की बाबा यूट्यूबचं पेमेंट एवढं येतं, ते असं रकमेत सांगायचं नसतं, ते एखाद्या वस्तूत सांगायचं असतं. मग म्हणून मी तिला खुणावलं तिथं की तू असं केलं म्हणजे खुणावलं तिथं की तू म्हणू नको तसं. मग आता मला सांगा ह्यातमध्ये माझा काय स्वार्थ होता, म्हणजे ह्यातमध्ये मी काय स्वार्थीपणा केला. त्यातमध्ये अश्विनी म्हणले मला डापारलं गेलं, मला तिथं दम दिला गेला, थांबवलं गेलं, तुम्ही सांगू नका. अगं ह्यातमध्ये काय संबंध आहे माझा त्यात पेमेंटचा, आणि माझा आणि तुझा, तुझ्या चॅनलची काळजी मला, म्हणून मी तुला सांगितलं. हा, तुझ्या घराचं ज्यावेळेस शॉर्ट सर्किट झालं त्यावेळेस मीच उलटत पडत आलती, धार पडत आलती का नाही. अडचणीच्या वेळेला मदतीला येतो तो माणूस कधी दुसऱ्याचं वाईट चित्तू का मैत्रिणींनो. मी कशाला तुला डापरून, मी कशाला तुझं हे करू. तू सांग, तुला 35,000 रुपये पेमेंट येतं, कशाचं येतं ते तू सांग बाया. मी तुम्हाला सगळ्यांना माझं चुकलं, मला तिची काळजी होती तिच्या चॅनलची, म्हणून मला वाटलं ती यूट्यूबचं नाव घेईन, म्हणून मी तिला तिथं थांबवलं. ही माझी चूक झाली का, तर मी तिला भाऊजाई नाही माझी लेक मानते. कुठल्याही आईला वाटत नाही की आपल्या लेकीचं वाटोळ व्हावं. ह्यातमध्ये जर माझं काय चुकलं असेल तर मला 4 शिव्या द्या तुम्ही सगळेजण, काय अडचण नाही. मी तर सांगितलंय, फुलं पडते ती. एवढ्या उशिराने व्हिडिओ काढायची माझी गरज नाही, पण सांगितलं पाहिजे तुम्हाला, कारण का तुम्ही एक फॅमिली आहे. तिने सोशल मीडियावरती सांगितलं, ती मला तिथं पण विचारू शकत होती व्हिडिओ बंद केलं की काकी तुम्ही असं का मला म्हणला, मी तिला सांगितलं असतं तिथं बी.
पण तिला हवस आली सोशल मीडियावरती सगळं टाकायची तर तू टाक बाई, आमचं काही अडचण नाही. आणि तुला जर चांगल्या गोष्टी किती केलं तरी तूच सांगितलं की माझ्या लग्नामध्ये तुला कळत पण नव्हतं, मग आम्ही तुझ्यापेक्षा मोठंच आहे ना. नाही म्हणलं तरी 20-22 वर्षांनी तुझ्यापेक्षा मोठीच आहे ना मी. मग मोठ्या माणसांना काहीतरी अनुभव असतो का नाही, काहीतरी थोडासा अनुभवातनं मोठं झालेला असतो का नाही आपण. आणि तुला जर ते आवडत नसेल तर इथून पुढे तुला सांगणार नाही. एक तर आयुष्यामध्ये तुला पहिल्यांदा एक काहीतरी गोष्ट मी सांगितली होती ती तू ती चव्हाट्यावर मांडलीस आणि तुझ्या भल्यासाठीच सांगितली होतीस. आणि राहिला तुझ्या घराचा प्रश्न, तू म्हणली आमच्या घराकडे कोणी बोट नाही केलं पाहिजेत, ह्यानी पैसे दिलं त्याने पैसे दिलं. तर तुला आठवत नसलं तर तुला सांगते मी, कौला आणाय पैसे नव्हते त्यावेळेस माझ्या भावाला मी 30,000 रुपये मी सोडलं होतं कौलाला, कौला आणायच्या आधी घर. आणि नंतर फरशीच्या टायमाला शॉर्ट सर्किट झाल्यावर पण माझ्या भावाला मी बचत गटात कुठून 30,000 रुपये उचलून सोडलं होतं, दिलं होतं. असं मी माझ्या भावाला 60,000 रुपये दिले. तुम्ही सगळं जर विसरून जाता पण मी नाही विसरत. माझ्या भावाची मला काळजी म्हणून मी त्याला दिलं होतं. का तर मी तुला लेख समजत होती माझी, पण तू तिथं ना तू काय केलं, फक्त मी खुणावलं तर मी तुला पहिल्यांदा फक्त खुणावलं तर तू काय केलंस, ते सोशल मीडियावरती टाकलंस. म्हणजे ह्या जेवण ओळखू येतं की तुला किती गरज आहे माणसांची. आणि मी नाती एक तर कधी युट्यूबवरती आणत नाही, मी नात्यांमधनं बाहेर चालली मैत्रिणींना. आणि राहिला आदर्श कर्तृत्वान ह्याचा मी सांगितलंय, मी सगळ्यांना कधीही आवड नाही. कर्तृत्ववान आदर्श ही सगळ्या डोक्यातनं मी विषय काढून टाकलेले. त्याच्यामुळं माझा आदर्श कुणी ठेवूच नका डोळ्यासमोर. मी म्हणतच नाही तुम्हाला कोणाला ठेवा. आणि राहिला फॅमिलीचा प्रश्न, माझ्या माहेरातला प्रश्न, मी माहेरामध्ये 6 महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा, 4 महिन्यातनं एकदा जाते. ती उभे उभे जाते आणि उभे उभे येते. मी त्यांच्या घरी काय शिस्त ही सुद्धा बघत नाही. मला जी समोर दिली ती मी खाते, माझा नवरा, माझे लेकरं मी, आणि मी घर गाठते. माझ्या आईला मी 4-4 महिने फोन सुद्धा करत नाही. आईची सतत तक्रार असते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की मनीषा फोन करत नाही. मी माझ्या बापाला, माझ्या आईला कधीही फोन करत नाही. मी माझ्या आई बापाला विचारत सुद्धा नाही तुमचं काय चाललंय का. तर मी सगळी माणसं, मला सगळी ओळखू येते ती कोण कसं आहे कोण कसं आहे. मी ना मला नाती जपायचे ते मला तोडायचे नाही. तर पण अश्विनीला माझं एक सांगणं की इथून पुढं बाई मी तुला कधी काय सांगणार नाही, ज्यांना आणि नात्यातल्यांना कुणालाच काय सांगणार नाही. का तर आपण काय होतं माहितीये का, आपल्याला वाटतं की आपण पुढे चाललोय म्हणल्यावर त्यांना बी आपण ओढून घ्यावं मागं, आपण त्यांना 2 गोष्टी सांगाव्या. पण तू मला तिथं जरी विचारलं असतं ना की काकी ही कशासाठी तुम्ही म्हणताय, तरी मी तुला सांगितलं असतं. तुलाच हवस आली सोशल मीडियावरती दुसऱ्याची इज्जत घालवायची म्हणल्यावरती आम्ही तरी कशाला ठेवू आमची. आणि राहिला प्रश्न तोंड उचकाटायची, ह्याची काय उचकुटून टाकायचंय ना ती एकदाच उचकुटून टाक, म्हणजे तू शांत ना आम्ही शांत. आणि हिथून पुढे मी तुझ्या नादी लागणार नाही, हिथून पुढे मी तुझा म्हणून विषय काढणार नाही. हिथून पुढे तुझ्यासाठी तुझी काकी आजपासून तुझी नणंद तुला मिली. कारण का मी एखादा माणूस मला बोलला ना मी त्याच्या नादी लागत नाही. आणि मला हिथून पुढे तुला माझी गरज नाही ना, मला तुझी गरज नाही. हिथून पुढं मला काकी म्हणून किंवा भाऊजाई म्हणून, नणंद भाऊजाई म्हणून, नणंद म्हणून मला हाक मारायची नाही. इथून पुढे मी तुझ्याशी बोलणार नाही, मला तुझी आणि तुझं नाव सुद्धा घेणार नाही मी कधी. तुला बाहेरची माणसांनी सांगितलं तुला दररोज आम्ही तुमच्यापाशी उठतो बसतो, आमची गरज नाही तुम्हाला. पण ती एखाद्या माणसाने तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ती प्यारी झालेली असते, ती ज्यांना बाहेरचं सांगितल्यावरती त्यांचंच आवडतं ना, किती जरी मोठा माणूस असला ना तरी त्याला रामराम, मला घेणं देणं नाही. तुमच्या घरी सोन्याचं धूर निघत असेल ना तुमच्या घरी, तुम्ही काय आम्हाला आनंद पुरवत नाही. मला भांडणं लावणाऱ्याला सांगायचं आणि मला माहिती कोणाचा फोन आला, मला घेणं देणं नाही. जिथं नात्यात आपुलकी नाही तिथं आपल्याला काही घेणं देणं नाही. कुणाचं काय काढायचंय ती एकदाच काढून टाक, तू मोकळी ना आम्ही मोकळं, तुला फुल परवानगी. आपल्या भावाला रामराम, आपल्याला ते आवडत बी नाही ना आपण ते विषय बी काढणार नाही. विषय क्लोज. फक्त मी तुला कशासाठी सांगितलं होतं की तुझ्या युट्यूब चॅनलसाठी मला काळजी होती. इथून पुढे तुझी काळजी करायची बंद, तुझी तू समर्थेस. तुला बाहेरची माणसं समर्थेस, तू त्यांची, तुझा माझा काय संबंध नाही. माझा भाऊ आणि मी बघून घेऊ. ओके, बाय सगळ्यांना.